केशवनगर लोणकर वस्ती दिशा प्रतिष्ठान ह्या जागेत गेले 25 ते 26 वर्ष आम्ही या ठिकाणी राहत आहोत। तर ह्या जागेला एवढ्या वर्षांमध्ये कमीत कमी 9 ते 9.5 करोड रुपये ह्या जागेचा रेट झालेला आहे। दिशा प्रतिष्ठान ह्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत मथुरा विमल महाडिक यांचे या पैशांमुळं यांची आता नियत खराब झालेली आहे। 1,60,000 रुपये देते आणि इथून निघून जावा तुम्ही। त्यानंतर आम्हाला एक माणूस आहे कलंदर शेख म्हणून, तो पण धमक्या देतो, तुम्ही पैसे घ्या, हे करा ते करा आणि इथून निघून जावा। ते संस्थेला दान केलेली जागा आहे। धमकी देऊन 1,60,000 रुपये हातात घालून बुलडोजर येईल, तुमच्या घरावर चढेल, दारू पेतील, मारहाण करतील, गुंड येतील, तुम्ही त्यांच्याशी निपटा। माझ्या लेकराला जावायला पोरीला सुनाला मारलं तर ती बाई आमच्यावरती डायरेक्ट गुन्हे दाखल करल अशी आम्हाला धमकी देते। त्यामुळे मी कसं पण आठवल काही पण करल, माझी मंत्र्यांपर्यंत ओळख आहे। माझ्या जावयांनी आम्हा सगळ्यांना एक जागी बसवलं आणि त्यांनी सूचना दिली की हा व्यक्ती एकदम सुंदर काम करतो, सगळं काम गरिबासाठीच तो करतो, तुम्ही एक वेळेस मामी त्यांच्याकडे जाऊन पहा। मग आम्ही सगळी लेडीज, सगळ्या जण, सगळे लेकरं बाळ घेऊन आम्ही त्यांच्या घरी गेलो। च्या रिक्वेस्टवर ते घरी आले आणि त्यांनी आम्हाला सल्ले दिले, चांगले सल्ले दिले, म्हणजे आम्हाला यातून काय मार्ग भेटेल हे त्यांनी सांगितलं। संदीप लंकेश्वर त्यांचं नाव आहे। ते राहणार शिवाजीनगर पाटील इस्टेटला। तर आता संदीप भाऊंच्यामुळे आम्हाला CP ऑफिसमध्ये आम्ही अर्ज दिला तिले मथुरा महाडिक यांच्यावरती आणि कलंदर मुल्ला शेख या दोघांवरती 351 आणि 352च्या कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले त्या दोघांवरती। ते सल्ले आम्हाला जे आहेत ते संदीप भाऊ यांनी दिले, त्याच्यामुळं त्यांचे पण आभार मानतो आम्ही।